सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दाभोळे हे गाव अगदी कोकरबाव गणेश मंदिर या नावाने अगदी खूप प्रसिद्ध आहे। हल्ली बरेचसे पर्यटक या स्थळाला भेट देण्यासाठी येतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोकरबावचा गणपती मंदिर कव्हर करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहेत। आम्ही निघालो आहोत कोकरबाव गणेश मंदिर दाभोळे येथे। हे देवगड तालुक्यात येतं आणि काळ्या पाषाणातील दगडी सुबक सुंदर मूर्ती या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। आणि तेथील खाली असलेला पाण्याचा झरा हे सगळं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोकरबावचं गणेश मंदिर आहे याची संपूर्ण परिसर आणि एकंदरीत तिकडचं वातावरण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत। निसर्गाचा आनंद घेत घेत चाललो आहोत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दाभोळे या गावचा कोकरबावचा गणपती मंदिर पाहण्यासाठी। चला, तुम्ही पण येताय आमच्या सोबत। मी आणि आता प्रियंका चाललोय, दुपारचे 2:30 वाजलेत आणि चाललोय थेट देवगड मध्ये। राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले। आता मी आलो आचरा ब्रिज वरती आणि हा जो ब्रिज आहे ना तो मालवण आणि देवगड या दोन तालुक्यांना जोडणारा ब्रिज आहे। आणि इकडचं लोकेशन जर जबरदस्त आहेच, परंतु जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर येत असाल सनसेट टायमिंगला तर इकडनं जो सनसेट होतो ना तो बघण्याचा एक जबरदस्त अनुभव तुम्ही घेऊ शकता। तो हे आहे आचरा बीच आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो। हा बघा, हा जो समोर बघताय तो देवगड वरून येणारा रोड आणि ही साईड अशी हा जातो थेट आचरा मालवण रोड। आणि जो सनसेट होतो ना इकडचं वातावरण इतकं भारी वाटतं ना सनसेटच्या टायमिंगला। समुद्रावरती बघण्यासारखा सनसेट असतोच, परंतु ह्या लोकेशनने जर सनसेट तुम्ही अनुभवलात ना तर एकदम भारी वाटतं। आता मी आचऱ्यातनं पुढे आलो आहे आणि इकडे जो हा रोड जातो ना हा कुणकेश्वरला जातो। जनरली आता पर्यटक वगैरे काय करतात की इकडनं लेफ्ट मारले की डायरेक्ट देवगड कुणकेश्वर करत जातात, परंतु जर आपल्याला जायचं असेल गणपती मंदिर बघायला कोकरबावचं तर इकडनं सरळ जावं लागतं। आणि सरळ जाऊन गणपती मंदिरच्या पुढून पण तुम्ही कुणकेश्वर वगैरे करू शकता, परंतु हा जो रोड आहे तो इकडनं शॉर्टकट पडतो। तुम्ही इकडे न जाता सरळ इकडे जाऊ शकता। राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुख इकडे दहीबावला आल्याच्या नंतर ना म्हणजे नारंगातून पुढे आल्याच्या नंतर इकडे रस्त्याचं काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे। फक्त टू व्हीलर्स येतात इकडनं। रस्त्याचं काम म्हणजे ब्रिजचं काम होत आलं आहे, त्याच्यामुळे थोड्याच दिवसात हा रस्ता चालू होईल, फक्त लक्षात ठेवा। समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम
चला फायनली आम्ही गणेश मंदिरकडे आलो आहोत. आता हा पाठीमागून जो रोड येतोय तो आपला आचऱ्यावरनं आणि हा जातो रोड इकडे देवगडमध्ये आणि तुम्हाला मंदिर दाखवतो आणि आतमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि इतिहास बघूया काय सांगता येतोय का. चला हे बघा, हे आहे मंदिर सिद्धिविनायक गणपती मंदिर, दाभोळे पोखरबाव. खूप छान सुंदर लोकेशन आहे आणि इकडचं वातावरण पण ना खूप भारी आहे. आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि खाली जाऊया. चला गणपती बाप्पाचं दर्शन. प्रियंकाने नारळ वगैरे घेतलाय, अगरबत्ती अगरबत्ती पेटव. चला तुम्ही पण घ्या गणपती बाप्पाचं दर्शन. छान मूर्ती आहे आणि इकडे मंदिर मामा आपले मूषक. नव्हतं ना तेव्हा आम्ही ह्याच्या म्हणजे रस्ता इकडनं होता, अगदी इकडनं असं जायचं एकदम क्लोज. तो इकडनं इकडे बाहेर पडायचा बघा. तेव्हापासून आम्ही इकडे देवगडला वगैरे जायचो लहानपणी मामाच्या तिकडे. आणि आता हे बांधलंय आणि हा जो रस्ता गेलाय तो ब्रिज करून असा गेलाय आणि इकडचा परिसर ना इतका भारी आहे. खूप चेंजेस केलेले आहेत, चेंजेस झालेले आहेत आणि भारी वाटतं इकडे. आता जाऊया खाली. चला बघा, हा रस्ता जातो खाली. वा, इतकं थंड वाटतंय ना एकदम. खाली जायच्या अगोदर ना तुम्हाला इकडनं दाखवतो. इकडनं व्ह्यू कसला वाटतोय बघा, जबरदस्त भारी. आता आपण जाऊया खाली. खाली मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला. इकडे खाली आल्याच्या नंतर जस्ट इकडे 2 घुमटे आहेत आणि त्याच्यानंतर इकडे दत्त महाराजांची फ्रेम आहे आणि हे भारी आहे बघा, हे गरुडासारखं आहे. हे काकांना आपण विचारूया, हिस्ट्री सांगतील का. आणि मारुती रायाने पर्वत घेतलाय असं वाटतंय बघा, उड्डाण केलंय. आणि हे इकडनं हे ते पाणी येते बघा इकडनं, किती डीप पाणी आहे ते बघा आणि क्लिस्टर क्लिअर आहे सगळं. आणि ते फिश पावाले फिश आहे. इकडचं वातावरणच इतकं भारी वाटतंय ना, अरे बापरे छान. आणि इकडनं हे वरती हे मंदिर आहे. किती भारी इकडचं वातावरण आहे ना ते. म्हणजे आता जरी मी फ्रेम मध्ये बघतोय किंवा तुम्ही जर फ्रेम मध्ये बघताय ना, त्याच्यापेक्षा भारी इकडे मला वाटतंय, कारण ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. इकडचं हे मंदिर आणि हे एकंदरीत पाणी वगैरे ना खतरनाक वाटतं. प्रियांका गेली. थंडा कासव इलेला आहे तर काहीतरी. एक पक्षी बसलो. वाव, मग ना तिकडून कासव आलेलं खाली त्या बोगद्यातून. बघूया दिसतंय का. वरती होतं ते आणि मी तिकडनं शूट करत होतो. मासे बघा किती दिसत आहेत ते, छोटे छोटे. आणि पाणी इतकं क्लिस्टर क्लिअर आहे ना की म्हणजे मन बघूनच मन प्रसन्न होतं. छान. आणि इकडे एक शेषनागाची प्रतिकृती आहे. त्याच्यात ना काही काही जणांनी वाईन अडकवले. डेंजरसच वाटतं.
आणि इकडे वाघाची प्रतिकृती आहे बघा. त्या खांबाची आड आहे, बट भारी वाटते. इकडनं बघा पूर्ण दिसते. इकडे नंदी महाराज विराजमान झाले आहेत. छान मस्त वाटतं. तिकडनं जे तिकडे ना पाणी खूप मोठं आहे, म्हणजे खूप खोल आहे तिकडे. आणि इकडे संपूर्ण बांधकाम केल्यामुळे ना इकडनं थोडं थोडं पाणी इकडे फ्लो होते बघा. इकडे ना पाण्यात पाय टाकून मी बसलो आहे आणि फिश पा करतोय फ्री मध्ये. डेड स्क्रीन खातात सगळे मासे. गुलगुले भारी होते. हा आईच्या गावात पॅन्ट वर कर प्रियंका हिला. मित्रांनो, ही जी बघताय ना ती शिवपिंडी आहे आणि ही खूप पुरातन आहे. ही हजारो वर्षापूर्वी पाण्यात होती आणि हे कोणाला माहितच नव्हतं. इकडे त्याचा सगळा इतिहास जो आहे तो लिहिलेला आहे. आणि इकडचे गणपती मंदिराचे पुजारी आहेत श्रीधर राऊत दाभोळे राऊतवाडी. यांना स्वप्न दृष्टांत झाला गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे, त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी वरती आणतो आणि हातात देतो. शिवपिंडीचा शोध 2 वर्ष चालू. ज्यावेळी गणपतीच्या पायथ्याचे काम चालू होते त्यावेळेस पाण्यात दगड फोडले जात होते. बरेचसे दगड फोडले गेले. आचार्य एक दगड शिल्लक होता. तो दगड पंचमुखीमध्ये गोलाकार वर्तुळात, त्यात गोलाकार काळीतर दगड गुरुवारी 14 डिसेंबर 1999 रोजी सापडला. जाणकार ज्योतिष प. गगनगिरी महाराज अशा व्यक्तींनी सांगितले. तेच ते शिवलिंग ते हजारो वर्ष पाण्यात होते. त्याची स्थापना पाण्याजवळ करा म्हणून. आणि हे ते. तर आज आपण देवगड तालुक्यातील दाभोळे येथील पोखरबाव गणपती मंदिर पाहिलं. इकडचं लोकेशन इतकं भारी आहे ना. किती व्हिडिओ तुम्ही मोबाईलमध्ये बघा किंवा टी व्हीवरती बघा, परंतु जी गोष्ट येऊन इकडे अनुभवण्यात आहे ना ती कशातच नाही. भारी वाटलं. आता हे पाणी तुम्ही इकडनं येत आहे ते बघताय ना. आता एक गंमत दाखवतो बघा. हे जे पायऱ्या बनवलेल्या आहेत ना त्याच्या आतून पाणी येते. इकडे जरा कुठला आहे बघा. चला, भारी एकंदरीत जबरदस्त वाटलं. आणि इकडे मंदिराच्या बाजूला एक सभा मंडप आहे. तिकडे या देवस्थानाची संपूर्ण पांडवकालीन माहिती इकडे बॅनरवरती दिलेली आहे. आणि एकदम जबरदस्त 1920च्या दरम्यान जेव्हा विजयदुर्ग रेडी रस्त्याची आखणी सुरू होती त्यावेळी हे गणपती मंदिराचा दृष्टांत झाला अशी ही बातमी इकडे बॅनरवरती छापलेली आहे. आणि सगळी माहिती पूर्ण आहे. आलात तर नक्की वाचा. चला, आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि इतकं प्रसन्न, इतकं जबरदस्त वातावरण आहे ना. इकडे आल्याच्या नंतर एक वेगळीच अनुभूती येते, कारण इकडचं वातावरण एकदम थंड. आणि जे दृश्य आपण बघतो ना ते प्रत्यक्ष जेव्हा अनुभवतो तेव्हा ती एक फिलिंग एक नेक्स्ट लेवल असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांडवकालीन इतिहास असलेला दाभोळचा पोखरबावचा गणपती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवलात, बघितलं, दर्शन घेतलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं.